मुंबई मेट्रो 4च्या खांबाला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याचं समोर आलंय। मात्र या साऱ्यावर स्पष्टीकरण देताना तडे पडलेलेच नाही असं उत्तर सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या MMRDA प्रशासनानं दिलंय। पाहूया एक रिपोर्ट। मुंबईतल्या मेट्रो 4च्या बांधकामाला उद्घाटनाआधीच तडे जाऊ लागल्यामुळे साऱ्या व्यवस्थेवर टीका होऊ लागली आहे। घाटकोपरच्या RCT मॉल जवळ मेट्रोच्या एका पोलला मोठे तडे गेल्याचं समोर आलं। एका सजग मुंबईकरानं त्याचा व्हिडिओ शूट करून यंत्रणेला पाठवला। त्यानंतर जाग आलेल्या महापालिकेनं आता MMRDAला याबद्दल पत्र पाठवलंय। विक्रौली में मेट्रो स्टेशन के ऊपर देख सकते हो भाई कैसे ऊपर टूटा हुआ है। भाई RCT मॉल के बाहर बैठा हुआ हूँ मैं मेट्रो स्टेशन के नीचे। मैंने कहा भाई देख लेता हूँ कहीं ऐसा ना हो भाई मैं बुकिंग के इंतजार में बैठा रह जाऊँ और बुकिंग कोई और लेके चला जाए, मैं कहीं और पहुँच जाऊँ। इससे अच्छा भाई देख लेता हूँ ऊपर नीचे कायदे से, फिर बैठता हूँ आराम से इधर। काही दिवसांपूर्वीच मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून मुलुंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्याआधी वरळी भागामध्ये उद्घाटनाच्या काही दिवसांनंतर भुयारी मेट्रोत पाणीच पाणी झालं होतं। तिकडे मीरा भाईंदरमध्ये 4 लेनचा रस्ता अचानक 2चा झाल्यानंही सवाल उपस्थित झाले होते। त्यानंतर आता मेट्रो 4च्या पोल्सना तडे पडू लागल्यानं साऱ्या कामावर टीका होऊ लागली आहे। म्हणजे मुंबईमध्ये कुठे उद्घाटनाआधीच मेट्रोचा स्लॅब कोसळून लोकांचा जीव जातोय, कुठे उद्घाटनाच्या काही दिवसांनीच भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरून मेट्रो ठप्प होतीये, कुठे अजब गजब रस्ता बांधून 4 लेनचा रस्ता एकाएक 2 लेनचा केला जातोय आणि काही ठिकाणी उद्घाटनाआधीच कामांना तडे पडू लागले। दरम्यान या साऱ्या वादावर MMRDAनं मेट्रो पुलाला कुठेही तडे गेले नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। एक फोटोही जारी केलाय। विशेष म्हणजे घटनास्थळावर गेल्यानंतर तिथे पोलला तडे गेल्याचं स्पष्ट दिसतंय। मात्र MMRDA हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावतंय। या पुलाखालून रोज हजारो लोक प्रवास करतात। या तड्यांबद्दल सामान्य लोकांनी व्हिडिओ बनवत याबद्दल तक्रार केली आहे। मात्र MMRDAनं असे तडे कुठेही पडलेले नसल्याचं म्हटलं, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। मुंबईतील घाटकोपर RCT मॉल समोरील मेट्रो 4च्या बांधकामाचा एक व्हिडिओ काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भातली माहिती तपासून पाहण्यासाठी स्वतः TV9ची टीम ग्राउंड झिरोवर आली आणि या ठिकाणची ही पाहणी केली असता निदर्शनास येते की ज्या ठिकाणी मेट्रो 4चं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी बांधकाम एक तर पूर्णपणे पूर्ण झालेलं नाही आहे आणि याचं काम जे आहे मेट्रो 4चं ते अजूनही सुरू आहे। RCT मॉलच्या समोरचा हा सगळा परिसर आहे। मात्र या ठिकाणी बीमला तडे जे गेलेले आहेत ते सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात, कारण बीमला रंगरंगोटी करण्यात आली होती। यानंतर बीमचा काही भाग जो आहे तो या ठिकाणी सिमेंट त्याचं जे आहे ते आता निघायला सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच हा संपूर्ण बीमचा आणि आसपासचा जो 10 ते 20 फुटाचा भाग आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे सिमेंट आहे ते निघालेलं आहे, जे रंगरंगोटी ती निघालेली आहे। त्याचं मला 1-2-3 असे व्हिडिओज आले तर मी इमिजिएट CM साहेबांना पण पाठवले। त्याचे रिव्ह्यू रिपोर्ट मला मिळाला आहे, तो रिपोर्ट मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल। तर त्यांनी सांगताना सांगितलं की पॅराफिट वॉल आपण बांधत असताना जे पाठीमागे संपूर्ण शिगा असतात किंवा ते हळूहळू ती लेवल होत असते, तरीसुद्धा ह्याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेल। पण ह्याच्यावरती पूर्ण लक्ष CM साहेबांचं मेट्रोचं MMRDAचं पूर्ण लक्ष। फक्त मेट्रो बांधकामच नाही तर मुंबई महापालिकेनं अनेक दिवसांपासून पाईपलाईनसाठी मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत। खड्ड्यांभोवती फक्त बॅरिकेटिंग लावून यंत्रणा गाढ झोपी गेली आहे। त्या खड्ड्यांमध्ये मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना घातलं जात आहे। अनेक महिने लोटूनही पाईपलाईनसाठी केलेले खड्डे महापालिकेला अजूनही पूर्ववत करता आलेले नाहीयेत। मात्र MMRDAचा कारभार वादात आल्यानंतर महापालिका लगेच ॲक्शन मोडवर आली आहे। स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देऊन दुर्घटना घडली तर तुम्ही जबाबदार राहणार असं मुंबई महापालिकेनं MMRDAला सांगितलंय। पण दुर्घटनेशिवाय आम्हाला जागच येणार नाही हे यंत्रणांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, घाटकोपर, मुलुंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।